नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे उद्याच्या चाहूलमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत अँथ्रोपिकचे नवे AI फीचर, मेटाचे स्मार्ट ग्लासेस, व्हॉट्सअपमधील मोठा बदल, स्पेसएक्सची AI क्षेत्रातील गुंतवणूक आणि महाराष्ट्रासाठी जाहीर झालेल्या 7,762 कोटी विकास निधी. चला तर मग सुरुवात करूया आजच्या पहिल्या बातमीपासून. AI क्षेत्रातील प्रसिद्ध कंपनी अँथ्रोपिकने स्लॅकसाठी क्लाउड टॅग हे नवीन फीचर आणलं आहे. आता स्लॅकमध्ये कोणत्याही चॅटमध्ये फक्त क्लाउड टॅग करून तुम्ही AIची मदत घेऊ शकतात. मीटिंगच्या नोट्स तयार करणे, माहिती शोधणे आणि प्रश्नांची उत्तरं मिळवणे आता अधिक सोपं होणार आहे. सध्या हे फीचर चाचणी टप्प्यात असून भविष्यात ते अधिक वापरकर्त्यांसाठी उपलब्ध होऊ शकते. AI आता हळूहळू आपल्या रोजच्या कामाचा भाग बनत आहे. आता पाहूया मेटाची नवीन घोषणा. मेटाने नवीन AI स्मार्ट ग्लासेस सादर केले आहे. या स्मार्ट ग्लासेसची किंमत सुमारे 25,000 असू शकते. या चष्म्यात AI असिस्टंट्स, व्हॉइस कमांड आणि कॅमेरासारखे फीचर असतील. भविष्यात मोबाईल न काढता फक्त चष्म्याच्या मदतीने माहिती मिळवता येऊ शकते, असा मेटाचा विश्वास आहे. ही टेक्नॉलॉजी पुढील काही वर्षात खूप लोकप्रिय होऊ शकते, अशी शक्यता आहे. मेटा फक्त नवीन डिव्हायसेस आणत नाही तर भारतावरही मोठा फोकस करत आहे. आता पाहूया व्हॉट्सअप संदर्भातील मोठी बातमी. व्हॉट्सअप संदर्भात एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. रिपोर्टनुसार क्रेडचे संस्थापक कुणाल शहा यांना व्हॉट्सअप इंडियाचे प्रमुख म्हणून निवडले आहे. यासोबतच भारतात सुमारे $910 लाख गुंतवणुकीची चर्चा आहे. भारत हा व्हॉट्सअपचा सर्वात मोठा बाजार असल्यामुळे मेटा भारतावर अधिक लक्ष देत आहे. याचा फायदा भविष्यातील AI फीचर्स आणि बिझनेस मेसेजिंगमध्ये दिसू शकतो. मेटा भारतात गुंतवणूक करत असताना इलॉन मस्क यांची स्पेसएक्स देखील या क्षेत्रात मोठी तयारी करत आहे. इलॉन मस्क यांच्या स्पेसएक्स कंपनीने अब्जावधी डॉलर्स उभारण्याची योजना सुरू केली आहे. हा निधी AIसाठी लागणारे डेटा सेंटर आणि मोठ्या संगणक सिस्टीमसाठी वापरला जाऊ शकतो. AI क्षेत्रात दिवसेंदिवस स्पर्धा वाढत असताना अनेक कंपन्या या क्षेत्रात मोठी गुंतवणूक करत आहेत. स्पेसएक्सची ही चाल AI क्षेत्रातील एक मोठं पाऊल मानलं जात आहे. AI क्षेत्रातील या अपडेटनंतर आता वळूया महाराष्ट्रातील एका मोठ्या विकास अपडेटकडे. महाराष्ट्र सरकारने शहरी विकासासाठी अतिरिक्त 7,762 कोटींची तरतूद केली आहे. हा निधी शहरातील रस्ते, सार्वजनिक वाहतूक, स्थानिक संस्था आणि इतर विकास कामासाठी वापरला जाऊ शकतो. मुंबई, पुणे, नागपूर आणि इतर शहरातील अनेक प्रकल्पांना यामुळे गती मिळू शकते. वाढत्या शहराच्या गरजा पूर्ण करण्यासाठी हा निधी महत्त्वाचा मानला जात आहे. महाराष्ट्रातील विकास कामांना गती मिळत असताना देशभरातील महामार्गाचं जाळंही वेगाने वाढत आहे. देशातील मोठ्या महामार्ग प्रकल्पापैकी एक असलेल्या भारतमाला योजनेचे काम वेगाने सुरू आहे. या प्रकल्पामुळे शहरामधील जोडणी सुधारते आणि माल वाहतूक जलद होते. याचा फायदा उद्योग, व्यवसाय आणि प्रवाशांनाही होत आहे. भारताच्या विकासात मजबूत रस्ते नेटवर्कची महत्त्वाची भूमिका आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओतील कोणती बातमी तुम्हाला सर्वात महत्त्वाची वाटली? तुमचे मत कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मी गणेश, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा उद्याची चाहूल.